तर मैदानाच्या आतमध्ये आपण सामन्याला सुरुवात करतो आणि पहिल्यांदा टॉस जिंकून मोठीजी टीमनं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं आहे जय वागेश्वर पिरकोन या संघाला. सलामीची आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. ऑन द स्ट्राईक आपण खेळाडू आदेश मोकलला पाहू शकतो. नॉन स्ट्राईक इंडला तेजस पाटील दाखल झाला आहे. सलामीची जोडी आणि गोलंदाजी ट्रॅकवर धनेश कामोडकरचा पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलंय. चेंडूला आठवून दिलंय. वाईट इश लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. पहिल्याच बॉलवर भव्य स्वागत केलंय ते आदेश मोकलनं. दोन उरण विभागातील ताकदीचे संघ एकमेकांच्या विरुद्ध खेळताना पाहायला मिळतात. रिव्हर्सचा हा प्रयत्न, स्विचिटचा प्रयत्न पाहायला मिळाला. पाठीमाग फर्स्ट टीम मध्ये जल्लोष पाहायला मिळतोय. लाऊडली अपील केली जाते फिल्डिंग डिपार्टमेंट मधून. मोठी संघाचे अगदी 11 खेळाडू आशाभूत नजरेने पंचांकडे पाहतात, पण दोन्ही पंच डिस्कस करून आपल्यापर्यंत हा निर्णय पोहोचवतील. आणि तिसरे पंच आपल्यापर्यंत जॉईन होतील आणि हा डिसिजन आपण तिसऱ्या पंचाकडे जातोय. नॅशनल स्पोर्ट लाईव्हच्या माध्यमातून ही देखील स्पर्धा कव्हर केली जाते आणि हा डिसिजन आता पेंडिंग देखील पाहायला मिळतोय. टेक्निकल टीम पर्यंत निर्णय पाहायला मिळतोय आणि इथून मात्र एनआर पॅनलचे बॉस नीरजी राणावत सर जोडले गेलेत आणि डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. कुशल मोमेंटला हा आपल्याला डिसिजन पाहायला मिळाला आणि इट्स अ नॉट आउट. खेळाडू सुरक्षित पाहायला मिळणार आहेत. चांगला प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, पण स्विचिटचा प्रयत्न देखील जरूर केला आदेश मोकलनं. महत्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आदेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळते, पण त्याच्या समोर एक बेस्ट एक्सपिरियन्स गोलंदाज. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या डोक्यावरून डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलं. एका टप्प्याने चेंडू सरळ जाईल, सीमा पार, मिळतील धाबा 4. यावेळचा बॉल वेगाने जरूर टाकायचा होता. लेग इस्टीच्या बाहेरून जाताना चेंडू पाहायला मिळाला आणि इथून मात्र आणखीन एक एक्स्ट्रा धाव जोडली जाणार आहे. पहिले षटक थोडेसे डोकेडुकी ठरताना पाहायला मिळते. एक बेस्ट एक्सपिरियन्स होल्डर गोलंदाज धनेश कामोडकर सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. मोठी जी टेनिस क्रिकेट म्हणजे आणि या गावाची एक वेगळी ओळख सातत्याने नेहमी पाहायला मिळत असते. यावेळचा बॉल इनफिल्डच्या बतून खेळून काढला डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. एका टप्प्याने चेंडू सीमारेषा पलीकडं, मिळती लाभा 4, आलाय चौकार. त्यांना पाहायला मिळतात आणि धनेश कामोडकरचं भव्य स्वागतच केलं जातं. यावेळचा हा बॉल वेगाने जरूर टाकायचा होता, पण पुन्हा एकदा लेग एस्टीच्या बाहेरून चेंडू जाताना पाहायला मिळाला. जेव्हा मोठे फटके येत असतात ना चेतन, तेव्हा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजावर हा दबाव जरूर पाहायला मिळतो आणि तेवढाच खरं तर अनुभव देखील धनेशकडे आहे. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये आदेशने केलेली सुरुवात दमदार पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मागील चेंडू डॉट पाहायला मिळाला, त्यानंतर चौकार, त्यानंतर वाईट बॉल, पुन्हा चौकार आला आणि त्यानंतर एक पुन्हा देखील वाईट देखील चेंडू टाकलाय. धनेश कामोडकरच्या विरुद्ध अगदी मागील काही चेंडूमध्ये 16 धावा देखील त्यांना पाहायला मिळाल्यात.
रिव्हर्सचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला आणि इथून यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू महत्वाची विकेट धनेश कामोडकरनं मिळवून दिलाय. ज्या खेळाडूंना बॅटनं धावा बनवल्या होत्या तो खेळाडू आदेश मोकल मैदानाच्या बाहेर. देशांच्या माध्यमातून आपण 3 दिवसीय रणजी क्रिकेटची स्पर्धा देखील पाहायला मिळते आणि आज मैदानाच्या आतमध्ये ग्रीष्मा 11 ACC मोठीजुई हा संघ खेळताना पाहायला मिळतो. मयूर शेठ पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि सध्या मैदानामध्ये धनेश कामोडकरचं षटक थोडंसं महागडं जरूर पाहायला मिळालंय. 16 धावा दापटाला लागले गेल्यात. मोठीजुई टेनिस क्रिकेटच्या पटलावर देखील मी मराठी या क्रीडांगणावर पाचगाव प्रीमियर लीग पॅक सिस्टीम बॉईज एक मोठी स्पर्धा देखील पाहायला मिळते. उद्या अगदी फायनलचा दिवस देखील आपण पाहणार आहोत आणि बरेचसे खेळाडू त्याच क्रीडांगणामध्ये खेळताना देखील पाहायला मिळालेत. पण सध्या मैदानाच्या आतमध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी पाहायला मिळाली. उरणपूर विभागातील 2 ताकदीचे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं स्लॉट मध्ये आला आणि त्याला प्लॉटच्या पलीकडेच पाठवलंय. मिल्टी धावा 6 आलाय षटकार. झालाय 22 धावा दापटणार पाहायला मिळतात. जासेच्या क्रीडांगणामध्ये नृत्य आविष्कार अगदी आपण चेस गर्ल देखील पाहू शकताय. हे खरं तर या विभागामध्ये जर पाहायला गेलं चेस गर्लला देखील आम्ही सांगेन की या विभागामध्ये आमची श्रीकांतजी मुंबईकर श्री मुंबईकर यांनी खरं तर बऱ्याचशा कलाकारांना संधी दिली आणि राधे एंटरप्राइजची सर्वाधिक मोठी नाईट क्रिकेटची स्पर्धा 2008 पासून चेतन ती स्पर्धा पाहायला मिळाली. 50,000चं पहिलं क्रमांक होतं आणि त्यानंतर ती स्पर्धा वाढत गेली. 5 लाख आणि तब्बल 14 वर्ष एक लोकप्रिय स्पर्धा म्हणून त्या स्पर्धेकडे देखील पाहिलं जात होतं आणि त्या क्रीडांगणामध्ये अगदी नृत्य आविष्कार देखील आपण पाहिलात. अनेक लावण्या सम्राज्ञी त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाल्यात आणि येणाऱ्या कालावधीमध्ये देखील येत्या 5 मे पासून ते 13 मे मध्ये आणखी 9 दिवस उरण पनवेल प्रीमियर लीग एक मोठी स्पर्धा दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील आणि सुनील शेठ मडवी यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळणार आहे. यावेळेचा हा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर दीप पाटील आले. दीप पाटील म्हटल्यानंतर सातत्यानं आपण आम्हाला आठवण होत असते ती म्हणजे मोठीजी मधील आणखीन एक लोकप्रिय ग्रुप अर्थातच प्रीताश्री ग्रुप यांच्या वतीनं देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात मोठीजुई या संघाला. बरेचसे प्रेक्षक देखील तिथे एन्जॉय करतात. पिताश्री ग्रुप आणि प्रियाजी पाटील त्यांचा संपूर्ण ग्रुप ही त्यांच्या पिताश्री ग्रुपवरून ही स्पर्धा देखील एन्जॉय करतात आणि त्यांच्या पिताश्री ग्रुपच्या वतीने देखील या मोठीजुई संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना पाहायला मिळाल्यात. दीप पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलेत आणि पहिल्या चेंडूवर धावा मिळाल्या गेल्या त्या 2 22 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. दीप पाटील सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळचा बॉल इनफिल्डच्या बतून दीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व्ह चेंडूला खेळून काढलाय. एका टप्प्याने चेंडूला पाठवलंय सीमा पार. मिल्टी धावा 4. पाहायला मिळतात धावपटा धावा लागले गेले त्या 28 धावा मागील 8 चेंडूमध्ये मागील चेंडूवर चौकार जरूर पाहायला मिळाला. दीप पाटील सध्या गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी करतात पण त्यांच्या विरुद्ध थोडीशी फटकेबाजी देखील त्यांना पाहायला मिळाली. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 22 धनेश कामोडकर थोडासा महागडा ठरला आणि त्यानंतर सध्या दीप पाटील देखील थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय.
यावेळचा बॉल चांगला लाईनवर टाकला, टप्पा देखील चांगला पाहायला मिळतोय. थोडासा चेंडू टॉस केला आणि सध्या ही स्पर्धा एन्जॉय करतात ते आमची मोठीजुईची प्रफुल्लजी पाटील, भारतीय जनता पार्टीचे युवा कार्यकर्ते आणि त्यांच्या वतीने देखील मोठीजुई या संघाला खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना पाहायला मिळाल्या. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. मोठीजुई असं क्रिकेटचं गाव आहे, बरेचसे कलाकार तुम्हाला या गावामध्ये पाहायला मिळतात आणि बऱ्याचशा स्पर्धा याही गावानं गाजवल्यात. पण यावेळचा बॉल फटका फसला गेलाय, पाठीमागं यष्टिरक्षक पाहायला मिळालेत. इथून अगदी लवडली अपील केली जाते आणि महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. तर 28 धावा देखील पाहायला मिळतात. यावेळचा बॉल अगदी फर्स्टीमध्ये चेंडू पाहायला मिळाला, जिथे क्षेत्ररक्षक वेगान आले, ज्यांनी चेंडू अडवला. कोणत्या प्रकारची धाव येत नाही, डॉट बॉल पाहायला मिळतो. दीप पाटीलने चांगली वापसी जरूर केली आणि मैदानाच्या आतमध्ये देखील आता थोडीशी शांतता पाहायला मिळाली, कारण बॅटिंग चांगली पाहायला मिळाली होती. सलामीच्या आघाडीची खेळाडू मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. विशाल गावण आणि सिद्धार्थ गावण सध्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहेत. रिव्हर्सचा प्रयत्न, स्विच हिट केला, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत धावण्याचा प्रयत्न करतायत. अगदी चेंडू शेवटच्या षडाला प्रवीण कामोडकर यांनी अडवला. इथून या चेंडूवर मिळाला जाईल फक्त एकच धाव आणि एकेर धावेनिशी आता संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 29 या धावसंख्येवर. 2 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटला धावा लागले गेल्या त्या 29 धावा. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये RT भोईर अँड HB पाटील फॅन्स क्लब आयोजित प्रशांतदादा पाटील चषक 2026 भव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा आपल्याला मी मराठी मैदान मोठीजुईच्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल, जिथे प्रथम क्रमांक 1 लाख, द्वितीय क्रमांक 50,000, तृतीय क्रमांक 25, चतुर्थ 25 आणि मालिकेसाठी एक बाईक देखील पाहायला मिळेल. प्रशांतदादा पाटील यांच्याकरता एक नावाची स्पर्धा, सातत्याने एक दमदार आयोजन पाहायला मिळते. 25, 26, 27, 28 मार्च रोजी मी मराठी मोठीजुई या क्रीडांगणामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये आणखीन एक भव्य दिव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बंटी कामोडकर आले. दीपचा आपण विशेष कौतुक करूया, ज्याने अवघ्या 7 धावा खर्च केल्या आणि महत्वाचा एक विकेट देखील मिळवला. आणि बंटी कामोडकर युवा जनरेशनचा आणखीन एक गोलंदाज, छोटा पॅक बडा धमाका म्हणून एक खेळाडूची एक वेगळी ओळख नेहमी पाहायला मिळाली. बऱ्याचशा खरं तर या संघामध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहिलंय आणि बंटीची ही देखील एक वेगळी ओळख पाहायला मिळते. बरेचसे प्रेक्षक देखील ऑनलाईन जोडले गेलेत. यावेळचा बॉल आडव्या बॅटनं फटका खेळला, मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतात, त्यांच्या मस्तकावर दस्तक देत चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. मिल्टी लाभाचार आला, आणखीन एक चौकार. आवाज आपला लागलेला आहे. त्यात सध्या मैदानाच्या आतमध्ये मोठीजुई संघ खेळतात. मी मगाशी देखील हा उल्लेख केला की मोठीजुई हे कलाकारांचं गाव आहे, मोठीजुई हे क्रिकेटचं गाव आहे आणि त्याच गावातील आमचे नितेशजी घासे, प्रवीणजी घासे यांचे मोठे बंधुराज ते देखील स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांच्या वतीने देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्या, त्यांचं देखील आपण सब भव्य दिव्य स्वागत करूयात. यावेळचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि इथून मात्र आणखीन एकदा जोडली जाणार आहे. धावपटला धावा लागली गेले त्या 34 धावा. पहिल्यांदा आयोजन आहे जयजित एंटरप्राइजेसच्या माध्यमातून, पण भव्य दिव्य आयोजन देखील पाहायला मिळालं. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. विशाल शेठ म्हात्रे उरण तालुका भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आहेत आणि तथा मगाशी देखील आपण मंचावर पाहायला गेला तर
सातत्यानं ज्या राज्यसभेवर ज्यांना आपण खासदार पाहिलं तसे धैर्यशील दादा पाटील यांचं देखील इथं आगमन पाहायला मिळालं, तथा माजी नगराध्यक्ष जय म्हात्रे साहेबांचं देखील आगमन पाहायला मिळालं, तथा उद्या देखील आमचे कामगार नेते सुरेशजी कमलाकर पाटील राष्ट्रीय कामगार नेते यांचा वाढदिवस देखील आणि उद्या मात्र बरेचसे आणखीन राजकीय पटलावरील मोठी मोठी मंडळी या मंचावर तुम्हाला येताना पाहायला मिळणार आहेत. बंटी कामोडकर सध्या गोलंदाजी करतो. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये आलाय, त्याला प्लॉटच्या पलीकडेच पाठवलाय. मिल्टी दावासा आलाय आणखीन एक षटकार. कमलाकर पाटील साहेबांचा आपण वाढदिवस मोठ्या थाटामाटामध्ये साजरा करणार आहोत आणि उद्या राजकीय पटलावरील बरीचशी मंडळी देखील तुम्हाला पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये आता आपण वळूयात. 41 धावा आपल्याला लागले गेल्यात, 41 रन्स पाहायला मिळतात. बंटी कामोडकर सध्या गोलंदाजी करतोय. आणखीन एक रिव्हर्सचा चांगला प्रयत्न, स्वीच हिटचा चेंडूला पाठवले सीमारेषा पलीकडे, मिल्टी लाभाचार, आणखीन एक आलाय चौकार. मोटकरच्या गोलंदाजीच्या विरुद्ध 45 धावा आपल्याला लागले गेल्यात. यावेळचा बॉल हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न, फर्स्ट लीपमध्ये थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षकाने चेंडू सोडला, लॉंग स्टॉप मध्ये चेंडू अडवला गेलाय आणि इथून मात्र सिंगलला आता डबलमध्ये रोटेशन केलं जातं आणि डबलला टेबलमध्ये आणि 3 धावा देखील इथून जोडल्या जातील आणि या 3 धावेनिशी संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 48 या धावसंख्येवर. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटा धावा लागले गेल्या त्या 48 धावा पाहायला मिळतात. पहिल्यांदा बॅटिंग करतात जय वागेश्वर पिरकोण संघ. मैदानाच्या आतमध्ये त्यांनी चांगल्या देखील धावा बनवल्यात. उरण पूर्व विभागातील दोन्ही बलाढ्य संघ आहेत आणि उरण पूर्व विभागामध्ये सातत्यानं आणखीन आमचे खरं तर जिवलग मित्र कल्पेशजी भोईर यांचे मोठे बंधुराज आमचे परमित्र कल्पेशजी भोईर यांचे खरं तर मोठे बंधुराज राजेशजी भोईर हे देखील स्पर्धा एन्जॉय करतात. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या तत्वावर, यांच्या विचारावर ज्यांनी आपलं जीवन जगलं आणि आमचे जे ज्येष्ठ पत्रकार राजेशजी भोईर, एकच बाण एकच शान आणि सातत्याने खरं तर शिवसेना हा एकच पक्ष ज्यांनी जीवाशी बांधला असे आमचे राजेशजी भोईर साहेब देखील स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. अगदी त्यांच्या हृदयावर जर आपण पाहायला गेलं तर सातत्यानं हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर त्यांनी आपलं जीवन जगलं आणि नेहमीच मोठीजी टेनिस क्रिकेटला त्यांनी आपलं विश्व अर्पण केलं असे राजेशजी भोईर यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करत आहोत. सर आपण वळतोय मैदानाच्या आतमध्ये आणि धावा लागले गेले त्या 48 धावा, 48 रन्स. गोलंदाजी ट्रॅकवर दीप पाटीलला पुन्हा एकदा इन्व्हाइट केलंय. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये आलाय, लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळालेत. झेल घेतला जातोय. पहिल्या चेंडूवर महत्वाची विकेट दीप पाटीलने मिळवलाय. पाहायला मिळालेत आणि आता खेळाडू क्रमांक 5व्या क्रमांकावर येताना पाहायला मिळतील. नितीन गावण येताना पाहायला मिळतील.
पिरकोण टेनिस क्रिकेटची एक वेगळी छाप पाहायला मिळाली. उरण पूर्व विभागातील एक असा मातबर संघ आहे. अनेक वर्ष याही संघानं संघर्ष केला. बऱ्याच वेळा उन्हाळे पावसाळे देखील पाहिलेत या संघानं. आज थोडासा बॅट पॅच जरूर सांगितला कर्णधारानं, पण टेनिस क्रिकेटमध्ये आम्ही नेहमी सांगत असतो की प्रत्येकाने काळ गाजवला असतो, काही गाजवत असतात आणि काही गाजवणार असतात. त्यामध्ये वागेश्वर पिरकोण या टेनिस क्रिकेटचं मी आवर्जून नाव घेईन. कित्येक वर्ष याच नावानं संघ खेळलाय आणि उरण पूर्व विभागामध्ये कोपरुलीनंतर पिरकोण या संघाचा देखील एक वेगळा दबदबा आम्ही पाहिलाय. यावेळचा बॉल पॉइंटच्या डोक्यावरून डीप कडे पाठवला. सरळ चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. मिल्टी लावाचार. आय थिंक मी म्हणेन पिरकोण, मोठीजुई, कोपरुली उरण पूर्व विभागाचे सर्व संघ असायला पाहिजे होते. बरेचसे प्रेक्षक देखील पाहायला मिळाले असते. पण यावेळचा बॉल फटका जरूर चांगला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. पण इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतो. लगेच पलटवार देखील दीप पाटीलने केला. पाटील शाही दाखवले मैदानाच्या आतमध्ये. नेहमीच या खेळाडूचा बोलबाला पाहायला मिळत असतो आणि या खेळाडूनं आपल्या खरं तर क्रिकेटच्या पटलावर देखील आपल्या नावाची एक वेगळी छाप देखील सोडल्या आणि सध्या दीप पाटील देखील चांगलीच गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळचा हा बॉल हलक्याने खेळण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला, पण इथून लेग बॅच परिणामी मिळाला जाईल. ही किरदावाडी किरदाविनिश संघ जाऊन पोहोचलाय तो अर्थातच 53च्या घरात. 53 रन्स, 53 धावा धापडला लागले गेल्यात. तिथे 6 कॅमेरे आहेत. 6 आणि 7वा कॅमेरा खास चेसगरसाठी आहे. उरण पनवेल प्रीमियर लीगमध्ये आय थिंक 8 ते 9 कॅमेरे पाहायला मिळतील. ऑन द स्टंप 2 आहेत. LED पूर्ण दोन LED स्क्रीन आहेत मैदानाला. आणि गौतमी पाटीलसाठी जवळजवळ आय थिंक 60 बॉडीगार्ड सांगितलेत. या अगोदरचं आयोजन फार भव्यदिव्य पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये 5 मे 13 मे आणखी एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. महाराष्ट्रातील एक सर्वाधिक मोठी स्पर्धा श्री मुंबईकर आपण कव्हर करणार आहोत. यावेळचा हा बॉल शरीरच्या थोडासा दूर टाकण्याचा जरूर प्रयत्न पाहायला मिळाला. वेरिएशन केलंय चेंडूला आणि हे देखील आम्ही सांगितले की जवळजवळ रोज 6 लावणी डान्सर देखील त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. संघ मालकांनी जवळजवळ आतापर्यंत 32 संघ देखील तिथे कव्हर झालेत. या गावामधून मयूर सिक्युरिटी फोर्स जासी संघ खेळताना पाहायला मिळेल. संघ मालक असतील मयूर म्हात्रे, त्याच्यासोबत आमचे अभिजित म्हात्रे असतील आणि त्यांचे संघनायक अमित नाईक हे देखील पाहायला मिळणार आहेत. मयूर सिक्युरिटी फोर्स जासी संघामधून अमित नाईक देखील खेळताना पाहायला मिळेल. एक आयकॉन त्या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. आय थिंक 32 आयकॉन तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतील. आपण वळूयात मैदानाच्या आतमध्ये. धावा लागले गेले त्या 55 धावा. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. पण आपण आणखीन एका स्पर्धेची अनाउन्समेंट करतोय. येणाऱ्या 16 मार्च, 17 मार्च, 18 मार्च, 19 आणि 20 मार्च आणखीन एक मोठी स्पर्धा मान्य श्री मुकुंद बबन गावण मित्र परिवार आयोजित समर्थ चषक 2026 भव्य दिव्य प्रकाश जोतातील क्रिकेटची स्पर्धा येत्या 16 मार्च ते 20 मार्च तुम्हाला पिरकोणच्या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेमध्ये तब्बल जवळजवळ 32 कोटी तुम्हाला पाहायला मिळतील. मॅन ऑफ द सिरीजसाठी एक कार पाहायला मिळेल तथा 5 संघ मालकांसाठी एक स्कूटी दिली जाणार आहे. समर्थ चषक 2026 येत्या 16 मार्च ते 20 मार्च तुम्हाला JR लॉजिस्टिकचे भव्य मैदान पांदेच्या क्रीडांगणामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये मुकुंद बबन गावण अमितजी पाटील यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजन देखील पाहायला मिळेल. 32 कोटी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि मालिकेवरसाठी एक खरं तर फुलर कार येणाऱ्या कालावधीत तुम्हाला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये 55 धावा. आणखीन एका षटकाचा खेळ बाकी आहे. चला आपण वळूयात. हर्ष बोपी गोलंदाज आला. आणखीन एक युवा जनरेशनचा गोलंदाज आणि ज्या धाटणीनं खरं तर हा गोलंदाजी करतो नेहमी चांगला खेळ पाहायला मिळाला. या वेळचा बॉल वेगानं जरूर टाकण्याचा प्रयत्न अगदी बराच उंच चेंडू पाहायला मिळाला. इट्स अ नो बॉल. नोचा इशारा तर पाहायला मिळतोय. धावपटला धाबा आता वेगानं वाढताना पाहायला मिळतील. धावपटला धावा लागले गेले त्या 56 रन्स. पहिली सुरुवात 9 केल्या. हर्ष बोपीला आम्ही उरण प्रीमियर लीगमध्ये ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीजुई मयूर शेठ पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेल्या संघातून खेळताना पाहिलं होतं आणि नेहमी चांगली गोलंदाजी हर्षी देखील पाहायला मिळते.
आज बरेचशी खरं तर मान्यवर देखील या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळाली. व्यासपीठावर देखील मान्यवरांची तेवढीच मांदियाळी पाहायला मिळाली. हे खरं तर घवघवीत यश आहेत. आमची विशाल शेठ मात्रे असतील, त्यासोबत आमचे अमृतजी ठाकूर असतील तथा सुरेशजी कमलाकर पाटील आंतरराष्ट्रीय कामगार नेते, त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूयात. यावेळचा बॉल वेगानं जरूर टाकला. आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळतो. फ्रीटचा बॉल होता, पण मोठा खरं तर फटका कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये आणखीन एक चेंडू डॉट जाताना पाहायला मिळाला आहे. चांगल्या धावा उभारल्यात. थोडासा बॅट पॅच चालू आहे वागेश्वर पिरकोण संघाचा, पण मोठी जी संघाच्या विरुद्ध या मागील काही चेंडूमध्ये धावा देखील चांगल्याच उभारल्यात. आणखीन 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि आता क्रीडांगणामध्ये आणखीन किती धावा बनवेल वागेश्वर पिरकोण संघ. हर्ष भोपी सध्या गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतात. सातत्यानं आपण स्पर्धा पाहायला गेले तर जयजित इंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून खरं तर रायगडचे भाग्य विधाते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या अमृत महोत्सव 75व्या वाढदिवसानिमित्त हे स्पर्धेचं आयोजन देखील पाहायला मिळत आहे आणि उद्या देखील त्यांची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. यावेळचा बॉल स्लॉटमध्ये जरूर आलाय, पण तिथे आहेत क्षेत्ररक्षक ज्याने झेल टिपलाय. महत्वाची विकेट देखील मिळवली हर्ष भोपीनं. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या बाहेर. आता घरी बसण्यापेक्षा मैदानावर जावं आणि चेस गेल देखील आपण एन्जॉय करूयात. क्रिकेटची स्पर्धा सोबत आपण चेस गेलला देखील पाहतोय. उद्या देखील लावण्या सम्राज्ञी देखील पाहायला मिळणार आहेत. यावेळचा बॉल गोलंदाजी ट्रॅकवर हर्ष आले. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये आलाय. सरळ चेंडूला पटवून दिलं. एकडकर गावामध्ये मिल्टी लाभ असा आलाय. आणखीन एक षटकार. नो बॉल, नो +6, 7 धावा देखील पाहायला मिळाल्यात. हर्ष भोपी थोडासा मागला ठरलाय. मागील चेंडूवर 7 धावा देखील पाहायला मिळतात. धावपटला धावा लागले गेले त्या 63 धावा आणखीन या षटकामधील
4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थोडीशी महागडी गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. शॉर्ट टीम मिटिंग घ्यायला भाग पाडलंय ते अर्थातच ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई या संघाला. मयूरशेठ पाटील साहेबांनी पुरस्कृत केला संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. या नामानं बऱ्याचशा क्रीडांगणामध्ये हा संघ खेळला आणि बऱ्याचशा स्पर्धा देखील गाजवल्यात आणि आज त्याच नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. चला मिड विकेट मध्ये फुर्लर कारची फुर्लर आपल्या हेडलाईट चालू आहेत. लक्ष असू द्या मिड विकेट रिजन मध्ये. त्या लाईट आपण बंद करा विनंती आहे तुम्हाला. अजूनही आपल्या हेडलाईट बंद नाही आहेत. लक्ष प्रेक्षक त्यांच्यापर्यंत तुम्ही सांगा मिड विकेट रिजन मध्ये. व्हाईट कलरची कार आहे मिड विकेट रिजन मध्ये ज्यांच्या हेडलाईट चालू आहेत त्यांनी आपल्या हेडलाईट बंद करा. गोलंदाजी ट्रॅकवर अंकेश कामोडकरला इथं आणण्यात आलाय. यावेळचा बॉल अगदी खोलामध्ये टाकण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न जिथे सिंगलला डबलमध्ये रोटेशन करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या चेंडूवर मात्र मिळाल्या जातील त्या 2 धावा. धावा लागले गेले तर 65 रन्स 65 धावा धापडला लागले गेल्यात. आणखीन या षटकामधील 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अंकेशला सध्या आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहू शकता. सातत्यानं फलंदाजीसाठी हा ओळखला जाणारा खेळाडू आहे. उरण तालुक्यातील उरण प्रीमियर लीग हे पहिलं पर्व ज्या खेळाडूंना गाजवलं आणि त्या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूचा बोलबाला पाहायला मिळाला. चला मिड विकेट रिजन मध्ये पुन्हा एकदा मी लास्ट अनाउन्समेंट करतोय. आयोजन कमिटी तिथपर्यंत येईल आणि मग ती लाईट बंद केली जाईल. लक्ष असू द्या त्यांच्या पद्धतीनं. चला मिड विकेट रिजन मध्ये जी कार आहे आणखीन त्यांनी आपली लाईट बंद केली. प्रेक्षक आपण तिथपर्यंत त्यांना सांगा. यावेळचा हा बॉल हलक्यातने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न देखील झालाय पण इथून बाईच परिणामी मिळायला गेली एकेरी धाब आणि या एकेरी धाबनिशत संघ जाऊन पोहोचलाय तो 66च्या घरात 66 रन्स. 66 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अंकेश कामोडकर सध्या गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. तर थोडं स्पीडअप करा सामन्याला थोडासा उशीर झाला. यावेळचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ रिजनवर फटका खेळून काढला. क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. सिंगलला आता डबल मध्ये रोटेशन करण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळाला. आणखीन एक दुसरी धाव घेत असताना खेळाडू होतील बाद. नवीन खेळाडू देखील पाठवा. महत्वाचे खेळाडू बाद होताना पाहायला मिळतात. धावा लागले गेले तर 67 धावा सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये आणखी एक नवीन खेळाडू जाताना पाहायला मिळतोय. अजय आपल्याला पाहायला मिळतील. विशाल गावड आलेत. यावेळचा बॉल बॅटच्या बरोबर रडार मध्ये आलाय आणि चेंडूला पाठवून दिले सीमा पार. षटकार.
आता सर्वाधिक मोठं टार्गेट वागेश्वर पिरकोण संघाच्या कॅप्टननं बाईटमध्ये हे जरूर सांगितलं की आमचा बॅड पॅच चालू आहे, पण खरं तर पिरकोण संघाच्या कॅप्टनला मी सांगेन की या स्पर्धेमधील हायेस्ट स्कोर तुमच्या नावावर राहिला आहे, तर तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. पिरकोण संघ मोठी जी संघाच्या समोर मोठी आज धावा उभारल्यात, धावसंख्या पाहायला मिळाल्या 73 आणि 74 धावांचं आव्हान पाहायला मिळतंय. आपण ऑन द स्क्रीन येणाऱ्या कालावधीमध्ये आणखीन एक मोठी स्पर्धा राधे इंटरप्राइजेस पुरस्कृत उरण पनवेल ग्रामीण खेळाडूंचा महार संग्राम पाहणार आहोत. उरण पनवेल प्रीमियर लीग येत्या 5 मे ते 13 मे डे नाईट क्रिकेटची स्पर्धा राधे एंटरप्राइजेस मैदान चिर्ले या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. प्रथम क्रमांक असेल 3 लाख, द्वितीय पारितोषिक 1.5 लाख, तृतीय 75, चतुर्थ 50. मालिकासाठी एक स्विफ्ट कार दिली जाणार आहे. फलंदाजसाठी एक बाईक पाहायला मिळेल. उत्कृष्ट फलंदाजसाठी आपल्याला बाईक असेल. उत्कृष्ट गोलंदाज क्षेत्ररक्षक यासाठी सायकल पाहायला मिळेल. आणि या स्पर्धेमध्ये नवी दिवसा आणि रात्रीमध्ये चेस गर्ल, त्यासोबत खास आकर्षण सबसे कातील गौतमी पाटील देखील आपल्याला पाहायला मिळेल. येणाऱ्या कालावधीमध्ये आणखी एक मोठी स्पर्धा चिर्ल्याच्या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल, जिथे ऑल इंडियाचा एक आयकॉन स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल. आणि याच गावामधील मयूर सिक्युरिटी फोर्स जासई संघ देखील खेळताना पाहायला मिळेल, जिथे या संघाचे संघ मालक मयूर शेठ म्हात्रे पाहायला मिळतील, तथा त्यांचे टीमचे मॅनेजर अभिजितजी म्हात्रे असतील आणि टीम कॅप्टन अमितजी नाईक आणि त्या संघामध्ये आयकॉन प्रथमेश ठाकरे तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. त्यांना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. आणि मोठी जी टीम त्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो आणि मोठी जी टीमसाठी मयूरजी कडू, अक्षयजी म्हात्रे आणि राहुल मोकल यांच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. मोठी जी टीमसाठी मयूरजी कडू, अक्षयजी म्हात्रे आणि राहुल मोकल यांचं आपण सहर्ष स्वागत करत आहोत. आपण देखील आलात आणि आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आपण वळूयात शेवटची मॅच मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान विठ्ठल जासई आणि त्यांच्या विरुद्ध अनिया 11 जितवाई जिते, दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण लगेच या रिपोर्टिंगसाठी आपण लगेच टॉस करतोय. जासई टीमचे कॅप्टन इथं आहेत. अनिया 11 जितवाई जिते टीमच्या कर्णधारला आता विनंती आहे, आपण या टॉस बॉक्समध्ये, हा तुम्हाला पहिला आणि शेवटचा कॉल आहे, आपण लगेच या, आपण लगेच टॉस देखील करणार आहोत. चला, जिते संघाचा कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करा. एक मोठी स्पर्धा तुम्ही खेळता, फार कमी ठिकाणी चेतन तुम्हाला पाहायला गेलात तर 24 संघ खेळताना पाहायला मिळत असतात, पण अगदी अशा बऱ्याचशा स्पर्धा देखील विशाल शेट आम्ही सांगू तुम्हाला की 40 संघ खेळतात, कधी कधी 36, 32, 38 संघ खेळतात, पण त्याही स्पर्धेमध्ये कधी कधी बाईक पाहायला मिळत नाहीये. पण इथं अशी एकमेव स्पर्धा आम्ही पाहतोय जिथे 24 संघ खेळतात, ज्या स्पर्धेमध्ये मालिकराची बाईक देखील पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज यासाठी तुम्हाला सायकल देखील पाहायला मिळतात. त्यासोबत सर्व प्रेक्षकांना एंटरटेनमेंट करण्यासाठी चेअर्स गर्ल देखील पाहायला मिळाल्या आहेत. अगदी पहिल्या रात्रीमध्ये आपण बाउन्सर, बॉडीगार्ड देखील पाहिले होते आणि अनेक खरं तर आपण महिला कक्ष देखील या स्पर्धेमध्ये पाहिला होता. अतिशय चांगली अशी नामांकित स्पर्धा जयजित एंटरप्राइजेस जासई आयोजित, रायगडचे भाग्य विधाते माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण आमदार चषक 2026 देखील स्पर्धा पाहिलीत. उद्या खरं तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय सुरेशजी कमलाकर पाटील, राष्ट्रीय कामगार नेते यांचा वाढदिवस पाहायला मिळणार आहे. आणि उद्या मात्र या क्रीडांगणामध्ये ज्यांच्या आम्हाला आतुरता सातत्याने खरं तर रायगडचे भाग्य विधाते पण ज्यांच्याकडे आम्ही पाहतो अशी दमदार माजी लोकनेते खासदार साहेब रामशेठ ठाकूर साहेबांचं देखील आगमन पाहायला मिळेल, तथा त्यांच्या समेत प्रीतम शेठ म्हात्रे देखील पाहायला मिळतील, तथा या खरं तर सातत्यानं आमदार विक्रांतजी पाटील यांचं देखील आगमन पाहायला मिळणार आहे. चला, आपण टॉस कडे वळतोय. आपण विनंती करूयात राष्ट्रीय कामगार नेते सुरेश कमलाकरजी पाटील साहेबांना की आपल्या शुभ असते आपण नाणेफेकीचा कॉल करावा. जासई आणि त्यांच्या विरुद्ध जिते असा संघ देखील खेळताना पाहायला मिळेल. जितवाई जिते आणि त्यांच्या विरुद्ध मेघना शेठ प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघ. अमृत शेठ 5 मिनिटांमध्येच आता वाढदिवस आपण सेलिब्रेशन करणार आहोत. 12 वाजायला आलेत.
टॉस देखील केला जातोय. बघा आमची सर्व आयोजन कमिटी फार कमी कालावधीमध्ये ज्यांनी मेहनत देखील घेतली आणि एक दमदार स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. किसनजी गरत यांच्या शुभ असते. आपण नाणेफेकीचा कॉल करत आहोत आणि टॉस जिंकलाय तो मेघनाशील प्रतिष्ठान विठ्ठल जासई संघानं. चला संयम, जसं आपला मॅच संपेल तशी आपला निर्णय घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. आणखीन एक महत्त्वाची मॅच तिथे चालू आहे. 74चा पाटा करायचा जे तर मैदानाच्या आतमध्ये आणि जशी मॅचला सुरुवात होईल तसं आपल्याला आवाज देखील ऐकायला मिळणार आहे. तर अर्थातच आमचे चेतन स्वामी यांचा आवाज ऐकायला देखील मिळेल. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद विपुलजी पाटील सर. आपण वळूया मॅच कडे. 74 मतदानाचे टार्गेट 74 करायचे. 30 बॉल मध्ये पहिलाच बॉल वेगवान बॉल टॅप केला आणि ड्रम स्टाईलने मात्र नक्कीच मिड ऑन ला फिल्डर आहे जोपर्यंत उचल फेकेल तोपर्यंत मी सिंगल डाऊन श्रीकांश केलाय. आपण पाहिलं असेल ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी संघाने. आपण नक्कीच पाहिलं असेल ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीजुई आणि मयूरदा पाटील. आज मोठीजी संघ जो खेळतोय निष्ठा पॅकर ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठीजी या नावानं. नयनजी अव्वल रायगडमधील बेस्ट लोगो मास्टर आणि त्यांनी पुरस्कृत केला संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळाला. काल देखील चेतन अगदी रायगड, ठाणे, पालघर, भिवंडी या खरं तर या जिल्ह्यातील सर्व संघ खेळले आणि त्या 8 संघांना देखील नयनजी अव्वल यांच्या माध्यमातून कॉल करण्यात आला आणि त्यांच्या एका कॉलवर हे सर्व 24 संघ त्यांनी जमा केले. त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करूयात. ओ टू कॉम्बॉक्स. हो सेकंड बॉल फिरून फेकून दिलाय. फाईन नेक्स्टच्या वरतून फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. बॉल आउट ऑफ द पार्क. मिळतील 6. अक्षरशः जास्त गावामध्ये मारल्या बॉलला. बॉल सीमारेषच्या पलीकडं. इट्स अ माइटी अँड कडक षटकार. मास्तर कडक वाला शॉट. अंकेश कामोडकरचा वार. बॉल सीमारेषा पार. षटकार पाहायला मिळाला. अंकेश कामोडकरने मात्र की 6 धावे अकाउंट ओपन केलाय. बॉलिंग मार्क होती आपण सूरज मोकलला पाहत आहे. 7 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. अजून एक वेगवान त्या दिशेने सेम कट कॉपी पेस्ट करावा त्याच प्रकारचे फटकेबाजी करताना फलंदाज अंकेशच्या बॅट मधून अजून एक बॅक टू बॅक धमाका षटकार. दोन बॉल मध्ये 2 षटकार. जी सुरुवात हवी होती टीम ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी संघाला मैदानात 30 प्रकारची मतदानाची फटकेबाजी करताना मैदानात मध्ये अंकेश कामोडकर नावाचं वादळ षटकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती 2 बॉल वरती त्या दिशेने सेम कट कॉपी पेस्ट करावा त्याच प्रकारचे फटकेबाजी फाईन लेगच्या वरतून अक्षरशः बॉलला धाडून देतोय अंकेश कामोडकरचा वार. बॉल सीमारेषा पार पलीकडे अक्षरशः मतदानाची साधन करता येतो षटकार. लगातार 2 बॉल मध्ये 2 षटकार ठोकणारा हा ठाणे वाघ अक्षरशः बरसला गेलाय जासईच्या मैदानावरती. 30ला बॉल स्लोवर 1 फेकला गेलाय. आडवी वाटण्या खेळायचा प्रयत्न गतीमध्ये अक्षरशः नक्कीच बॉलची गती काढली होती या बॉल वरती. लगातार 30 तर्रार बॉल दोन्ही फेकले होते. दोन्ही बॉलला नक्कीच फाईन लेगच्या वरतून फेकून दिलं होतं. तिसऱ्या बॉल वरती नक्कीच बॉलची गती काढली. त्यानंतर नक्कीच डॉट चेंडू पाहायला मिळाला. हे कमबॅक होता फिल्डिंग का संघ पर पाहत आहे वागेश्वर पिरको संघ आणि बॉल ट्रॅक वरती मयूर मुकलला पाहत आहे. आडव्या वाटण्या खेळायचा प्रयत्न पंचांकडे नक्कीच अशभूत निर्णय पाहिलं होतं परंतु पंचांनी नक्की इशारा दिलाय. इट्स अजून एक डॉट बॉल. लगातार 2 षटकार त्यानंतर लगातार 2 बॉल डॉट. हे उत्तर होतं का तर सूरज मोकलचं. चांगले गोंधळ राहिले अद्यापर्यंत. जरी 2 षटकार नक्कीच या षटकामध्ये तरी नक्कीच कमबॅक करण्याची ताकद ही सूरज मोकल आणि पिरको संघामध्ये हे सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल इनसाइड आउट अँड आउट ऑफ द ग्राउंड. अजून एक अंतिम बॉल मध्ये अंकेशच्या बॅट मधून षटकार.
19 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. त्यामध्ये 3 षटकार टोकणार फलंदाज नॉन स्ट्राईक वरती अंकेश कामोटकरला पाहते आपण आणि स्ट्राईक वरती निनाद भोईर. सध्याच्या घडीला मात्र नक्कीच चर्चेत असणारे हे दोन खेळाडू मात्र नक्कीच आपण पाहताय. त्याच्या नावावरती मात्र नक्कीच आपण बाईक पाहिला. 19 धावा लागल्या स्कोर कार्ड वरती. बॉल ट्रॅक वरती सौरभ गावंडला इन्व्हाइट केलाय. इनेट नंबर दुसरा क्रमांकावरती नक्कीच आपण पाहताय. अजून एक वेगवान गोलंदाज सौरभ गावंडला मात्र नक्कीच पाचारण केलाय. सौरभचं मत नक्की टार्गेट त्यामध्ये 6 बॉल मध्ये 14 धावा कुठला गेल्यात. स्ट्राईक इन वरती निनादला पाहताय. मोरे मेडिकल कडून लगातार 2 विकेट साठी मात्र नक्कीच 1000 रुपयाचा पारितोषिक गेलाय सौरभ गावंडसाठी. स्ट्राईक इन वरती निनादला पाहताय. द रन मशीन ऑफ मोठी जुई. तर नॉन स्ट्राईक इन वरती अंकेश कामोटकर द बायकर मॅन याची ओळख मात्र नक्कीच राहिली. पहिलाच बॉल समोर फटका चांगला आहे. तेवढे ताकदीची फिल्डिंग पाहायला मिळाली. एका टप्प्याने मात्र नक्कीच बॉल काय तर ट्रॅव्हल्स झाला. रॉंग ऑफला मात्र नक्कीच आपण फिल्डर पाहताय. फिल्डरचं मात्र नक्कीच नाव असेल सिद्धार्थला पाहताय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. 20 कंप्लीट 20 धावा झाल्या पूर्ण. बॅटिंग का संघ आपण पाहताय ग्रिष्मा एंटरप्राइजेस मोठी सोयी यात नावाची चर्चा मात्र नक्कीच आपण स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहिली. नाईट स्पर्धा पाहिली त्यामध्ये मयुरदादा पाटील आणि संपूर्ण मात्र नक्कीच टीमने घेतलेली मेहनत आणि ती नक्कीच आपण स्पर्धा यशस्वीरित्या नक्कीच होताना पाहायला मिळते. 6 बॉलचा खेळ संपला होता. त्यानंतर 19 धावा. त्यानंतर पहिल्याच बॉल वरती एकदम 20 धावा लागला स्कोर कार्ड वरती. स्ट्राईक इन वरती 3 षटकार ठोकणार अंकेश. वा पूल केलाय. पॉवरफुल सक्सेसफुल डिलाइटफुल ब्युटिफुल अंकेशच्या बॅट मधून बॉलला केला अक्षरशः गोल. अरे बघतोस काय रागाना षटकार मारलाय अंकेश कामोडकर. या वाघाना बॉल सीमारेषा पलीकडे अजून एक दे गुमागे षटकार. गोकुणारी फलंदाजी करतोय. इथून कमबॅक करावा लागेल वागेश्वर पिरकोन आणि सौरभ गावंड याला. फक्त षटकांची भाषा बोलणारा फलंदाज अंकेशला पाहताय. ओ ब्लॉक बॉल अक्षरशः मत नक्कीच फंबल झाला. त्यानंतर मत नक्कीच चांगला बॅकअप पाहायला मिळाला. चांगली गोंदाची मत नक्कीच करताना आता पाहायला मिळतोय. सेकंड बॉल वरती मत नक्कीच कमबॅक करतोय. सिंगल मिळली या बॉल वरती. हॅलो हॅलो आणि खरं तर ज्या क्षणांची आपण वाट पाहत होतो अर्थात आंतरराष्ट्रीय कामगार नेते सुरेशजी कमलाकर पाटील यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या त्यांना खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊया. विद्यार्थ्यांना दिलेले यापुढील आयुष्य निरोगी सुखी समाधानी आणि भरभराटीचे जावो अशा तुम्हाला या स्पर्धेच्या निमित्तानं अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी आम्ही शुभेच्छा देत आहोत. आणि पुन्हा एकदा सॉन्ग प्ले केला जाईल. आंतरराष्ट्रीय कामगार नेते सुरेश त्या शुभेच्छांचा स्वीकार ते करत असताना अनेक सर्व सहकारी सवंगडी आज त्यांना या स्पर्धेच्या औचित्यानं शुभेच्छा देत आहेत. खरं तर आपल्या आयुष्याची सुरुवात ज्यांनी शून्यातून केली आणि आज आंतरराष्ट्रीय दर्जाचे खऱ्या अर्थानं कामगार नेते म्हणून ज्यांनी ओळख मिळवली असे प्रचंड मेहनती खऱ्या अर्थानं रामशेठ ठाकूर साहेब, महेशजी बालदी साहेब, प्रशांतजी ठाकूर साहेब, जय मात्रे साहेब, त्यानंतर नामदेवजी भगत साहेब असतील, आमदार विक्रांतदादा पाटील यांचे विश्वासू सहकारी म्हणून या परिसरामध्ये जेव्हा जेव्हा भारतीय जनता पार्टीचे मोठमोठे नेते येतात तेव्हा पहिला कॉल सुरेश पाटील यांना नेहमी असतो. आणि त्यांचा आज वाढदिवस सर्व सवंगड्यांच्या सहकाऱ्यांच्या साक्षीनं हा वाढदिवस सोहळा रंगत असताना आपण पाहतोय.
खरं तर सामान्यातून असामान्य स्वतःचं व्यक्तिमत्व निर्माण करणं यासाठी एकच असावी लागते, ती म्हणजे तुमच्याकडे जिद्द आणि मेहनत. असं म्हणतात सकाळी उठल्यानंतर आपण देवाला प्रार्थना करतो, परंतु प्रार्थनेनंतर प्रयत्न सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात जेवढी आपण सकाळी प्रार्थना करत असतो. आणि आज या स्पर्धेच्या औचित्यानं पुन्हा एकदा मी कामगार नेते, आंतरराष्ट्रीय कामगार नेते सुरेश कमलाकर पाटील यांना मी मनपूर्वक या स्पर्धेच्या औचित्यानं खूप साऱ्या शुभेच्छा देत आहे. आणि त्या शुभेच्छांचा स्वीकार सध्या ते करत आहेत. अनेक सर्व सहकाऱ्यांच्या साक्षीनं या स्पर्धेमध्ये ज्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. कधी प्रसिद्धीच्या झोतामध्ये न येणारा कामगार नेता म्हणून ज्यांची एक वेगळी ओळख नेहमी राहिली आहे आणि त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा दिल्या जात आहेत. चला 18 मध्ये करायचे अद्याप 45 धावा 45 अद्याप करायचे 18 बॉल मध्ये. स्पर्धा सुरू ठेवायच्या. चला मॅच ऑन. मॅच मध्ये नक्की सुरुवात करूया आपण. मॅच सुरुवात करूया. 18 मध्ये करायचे 45 अद्याप कारण मॅच मध्ये नक्कीच आपल्याला तेवढंच महत्वाचे रफ अँड टफ आपण नक्कीच मॅच पाहताय. बेस्ट वर्सेस बेस्ट ही लढाई मध्ये नक्कीच आपण पाहताय. ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जो आहे वागेश्वर पिरको नक्कीच आपण पाहताय. 18 मध्ये करायचे आपण येस मोरिया मेडिकल कडून 1000 रुपयाचा पारितोषिक आलाय. तर लगातार 2 बॉल वरती 2 विकेट घेतलं तर गोंदाची मार्क होती बॉल ट्रॅक वरती आपण पाहताय. रुपेश मात्रे आला. पहिल्याच बॉल मध्ये आडवा पाडणं घ्यायचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. जोपर्यंत उचल फेकेल तोपर्यंत फक्त मिळेल सिंगल धाव. सिंगल मध्ये नक्कीच धावा लागत. अपटलावती बॅटिंग संघ ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जाय जुई 30 धावा. येस नक्कीच आपण उद्या एक शो मॅच नक्कीच पाहणार आहोत याच मैदानावरती.
रांजरपणाने जास्त आहे. 2008 चे मात्र नक्कीच खेळाडू या मैदानावरती नक्कीच खेळताना पाहायला मिळतील. एक शो मॅच प्रेक्षक लढत मात्र नक्कीच पाहायला मिळेल. ओ चांगला बॉल मात्र नक्कीच पडल्यानंतर बॉल ऑस्टमच्या बाहेर मात्र नक्कीच हलकासा वलन. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा इशारा आलाय. दंडित गेल्या बॉलिंग मार्क होती आपण पाहत आहे. रुपेश म्हात्रे आला समीकर येऊन टेपला येणार. 17 बॉल 43 धावा 43 धावा 17 बॉल असा सामना अक्षरशः रंगला होता. ज्या धावांचा पाटला आपला खरं तर आपण म्हणत होतो की होणार नाहीये. 250 मात्र नक्कीच प्लस धावा मात्र नक्कीच कुठल्या होत्या इंडियाने, परंतु त्यानंतर ती सुद्धा मात्र नक्कीच दमचक झाली होती इंग्लंड सोबत. स्टोवर बॉल हेलिकॉप्टर उडता शनी लँड झालाय. पॉइंटच्या वरतून फेकून दिला. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. थोडा जरा फंबल त्यानंतर सिंगल होती डबल मध्ये कन्वर्ट केला. तिसरीचा प्रयत्न आहे आणि 3 धावा पळून काढल्यात. मैदान शोध मध्ये घडलाय काय? चौथी होईल का? येस विक्रम झाला या मैदानावरती. या स्पर्धेमधला विक्रम पळून 4 धावा काढल्यात. हा विक्रम मात्र नक्कीच नोंदला जाईल. 12:11 4 धावांची चोरी. दिवसा ढवले आणि रात्र ढवले सुद्धा मात्र नक्कीच धावांची चोरी होताना पाहायला मिळतोय. जबरदस्त खेळ तर रनिंग बिटवीन मैदान शोध मध्ये अंकेश आणि निनादच्या माध्यमातून पाहतोय. थोडा फंबल झाला. डबल होती डबल मध्ये कन्वर्ट केलं. तिसरी सुद्धा मात्र नक्कीच पळून काढली. थोडा झाला फंबल त्यानंतर मात्र नक्कीच बॅकअप नव्हतं. चौथी धाव सुद्धा मात्र नक्कीच चोरून काढली. 4 धावांची चोरी होताना पाहायला मिळाली. या 4 धावे संघ जाऊन पोहोचलाय. कृष्णा एंटरप्राइजेस मोठी संघ तब्बल 35 धावा 35. येणारे बॉल बाकी असतील 16 आणि करायचे 39 धावा. 16 बॉल 39 धावेची गरज. चला पाणी पुरवायचं मैदानावरती. ड्रिंक स्टॉल 12th मॅन 16 मध्ये अद्याप करायचे 39 धावा आणि मैदान शॉट मध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतोय हे दोन्ही संघ. त्यामध्ये मात्र नक्कीच आपण पाहिलं असेल पिरकोन संघ. पिरकोन म्हटलं की अजून एक खेळ तर क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा थरार. क्रिकेट मात्र नक्कीच कशा प्रकारे खेळलं जातं आणि क्रिकेटची स्पर्धा कशी असावी हे मात्र नक्कीच जागतं जिवंत उदाहरण येत्या मात्र नक्कीच आपल्या 16 ते 21 मार्च पर्यंत पाहायला मिळणार. ज्या नावाची मात्र नक्कीच चर्चा आपण अनेक स्पर्धेमध्ये पाहिली. मग उरण नव्हे, पनवल नव्हे, पेण नव्हे, रायगड नव्हे, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्या टीमचा ज्या मात्र नक्की चषकाचा बोलबार राहिला तो चषक सर्वांच्या भेटीला येता. आदरणीय मुकुंद बबन गावण मित्र परिवार आयोजित समदर्शक 2026 थरार आपल्या मात्र नक्कीच काही दिवसामध्ये पाहायला मिळणार. येत्या 16 मार्च ते 20 मार्च पर्यंत नक्कीच क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळणार. त्यामध्ये बाईक नव्हे तर बाईकचा शोरूम अक्षरशः उभा केलाय आयोजकांनी. 33 बाईक, एक मालिका वीरसाठी 4 व्हीलर. त्यामध्ये मात्र नक्कीच आपण पाहिलं असेल 40 संघांना प्राधान्य दिलाय. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर फ्रीज मात्र नक्कीच देण्यात येईल. हे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक मोठी स्पर्धा येत्या मात्र नक्कीच कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याचे मात्र नक्की ठिकाण असतील JR लॉजिस्टिकचे भव्य मैदान आणि पिरकोन म्हटलं की डोंडुका मैदान मात्र नक्कीच अक्षरशः आपण अनेक वेळा दणनून सोडलाय. आणि जेव्हा जेव्हा उरण पूर्व विभागात नक्कीच सामने झालेत तेव्हा मात्र नक्कीच डोंडुका मैदान हे सुप्रसिद्ध मैदान राहिलं आहे. कारण प्रेक्षकांची तुडुंब गर्दी नक्कीच त्या प्रेक्षकांमध्ये नक्कीच आम्हाला पाहायला मिळाली. आणि त्याच अगदी जवळ JR लॉजिस्टिकच्या मैदानावरती मात्र नक्कीच खेळून झालेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. 16 मध्ये करायचे 39 धावा. 16 बॉल 39 धावेची गरज. सामना संपले नाहीये. संघर्ष करावा लागेल. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी. कारण नशीब बदलो न बदलो वेल ही नक्कीच बदलते. समोर केसला बॉलला विश्व मध्ये फील्डर आहेत तैनात. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. एकच धाव सोडली जाईल. आता समीकरण येऊन टेपला येणार. बॉल बाकी असतील 15 आणि जिंकण्यासाठी 38 धावेची गरज. 15 बॉल 38 धावा. स्ट्राइक इन वरती फंद नक्कीच आपण पाहताय. निनाद याला चांगला फटका स्ट्रेट हिट. अक्षरशः बॉलला मात्र नक्कीच फेकून दिला ब्रिजच्या वरून. इट्स आउट ऑफ द पार्क. हवेच्या लॅटन वरती स्वार होत बॉल चाललाय बॉर्डरलाईनच्या बाहेर. अजून एक कडकवाला षटकार.
धावांची गरज. 14 बॉल 32 धावा. हार माया तयार नाहीये. स्ट्राईक एंड मध्ये फलंदाज आपण पाहत आहे. अंकेशला पाहत आहे. द रन मशीन ऑफ मोठी जुई टेनिस क्रिकेट आज बरसलाय, तुटून पडला असं म्हणावं लागेल. अजून एक त्या दिशेनं सेम कॉपीवर स्टाईल मध्ये बॉल फेकून दिलाय. लांब 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 अंकेशच्या बॅट मधून अजून एक तडाखा. षटकार. छोटे छोटे भाइयों के बड़े भैया. गरज साहेबांचा मत आहे की शुभागमन झालाय. करूया स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. 13 मध्ये करायचे 26 धावा. 13 मध्ये 26. आठव्या बॉलने गुडघा टेकून फटक्याला जवाब आहे. बॉल चला बोरलाईनच्या बाहेर. मॅचची हवा काढणारी फटकेबाजी अक्षरशः मैदान की तुटून पडलाय. हा गोकुणारी फलंदाजी अंकेश कामोडेच्या बॅट मधून अजून एक 6वा षटकार. ठाकूर साहेबांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभ असते मध्ये नक्कीच आपण विजय शेठ घर साहेबांचा मध्ये नक्कीच यथोचित मान सन्मान करायचा. अमृतजी ठाकूर साहेबांना विनंती करतो. त्याबद्दल नक्कीच आपण पाहिजे आदरणीय मनोजदादा पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेत जवळजवळ 50,000 रुपयाचा डोनेशन मध्ये नक्की झाला. टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. मनोज दादा पाटील यांच्या माध्यमातून 50,000 रुपयाचा पारितोषिक. निष्ठा पॅकर ग्रीष्मा इंडस पाहिजे मध्ये नक्कीच आपण पाहत आहे. 12 मध्ये करायचे 22 धावा. 12 मध्ये 22. रफ अँड टफ मॅच. अक्षरशः मध्ये नक्कीच पहिलेच म्हटलं होतं प्रेक्षकांना काय हवंय हीच तर मात्र नक्कीच मॅच बघण्यासाठी मात्र नक्कीच प्रेक्षक लांबचा प्रवास करून येत असतात आणि तेच मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. काय फलंदाजी करतोय अंकेश कामोडकर. 12 मध्ये करायचे 22 धावा. बॉल ट्रॅक वरती या संघाचा सरसेनापती कप्तान मात्र नक्कीच आता उतरला गेलाय. बॉल ट्रॅक वरती अजयला इन्व्हाइट केलाय. अजय म्हटलं की फिरकीचा जादूगर ज्याने कमालीची फिरकी दाखवली केवढ्या गावामध्ये. 12 मध्ये करायचे होतं 15 धावा. मेडल षटक फेकला आणि तिथून मात्र नक्की चॅम्पियन ट्रॉफी उचलली होती. 12 मध्ये करायचे 22. सामना संपला नाहीये. इथून मात्र नक्की संघर्ष करावा लागेल. पहिलेच बॉल स्विंग अँड मिस. मैदानाच्या मध्ये घडलाय काय. पहिलेच बॉल वरती फलंदाज बाद OUT. मॅच मध्ये अजून एक मात्र नक्की ट्विस्ट अँड टर्न करणारे षटक अजय गावंडच्या बॅट मधून नक्कीच पाहायला मिळतोय. डीजे मध्ये 22 धावीची गरज. 18 मध्ये करायचे होते 45. 17 मध्ये 44. 17 मध्ये 43. 16 मध्ये 39. 15 मध्ये 38. 14 मध्ये 32. 13 मध्ये 26. 12 मध्ये 22. आता हे समीकरण येऊन टेपलाय. 11 मध्ये 22 ची गरज. रफ अँड टफ मॅच. अरे लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझ्यासाठी लढायला माझा अंत नाही. हे मैदानात दोन्ही टीमने सांगून दिलंय. संघर्ष करतात. संघर्ष करावा लागेल ही ट्रॉफी उचलायची असेल तर. 11 मध्ये 22 ची गरज. नवीन फलंदाज द फास्ट अँड फ्युरियस मोठी संघाचा 30 तरर गोलंदाज दीप पाटीलला इन्व्हाइट केलाय. रिवर्स. ओ काय फटका आहे. फिटकर मात्र नक्कीच आपल्या पासायला सजवलाय त्या फटक्यासाठी. सिंगल मध्ये या बॉल वरती रिवर्स घ्यायचा प्रयत्न प्रॉपर टाइमिंग झाला नाहीये. डीप मध्ये करता प्रोटेक्शन दिलं होतं. फिरकीचा जादूगर अजय गवण आज सुद्धा मात्र नक्की झाशीच्या नगरामध्ये अक्षरशः घराघरा नक्कीच फिरवताना पाहायला मिळतोय आणि हेच करावे लागेल या मॅच मध्ये.
10 मध्ये करायचे 21 धावा. 21 धावा 10 बॉल. स्ट्राईक इन मध्ये नक्कीच आपण पाहत आहे 12 बॉल मध्ये जवळ 43 धावा कुठल्यात. अंकेश द रन मशीन कामोडकर द सेट ऑन फायर. 10 बॉल 21 ची गरज अद्याप या. फिरकीचा जादूगर अजयला पाहत आहे. फुलटॉस बॉल लाऊडली अपील. मैदान शोध मध्ये घडलाय काय. पायावरती बॉल हाताला त्यानंतर पंचांकडे मात्र नक्कीच आशाभूत नंतर पाहिलं होतं. पुन्हा पंचांनी मात्र नक्कीच अक्षरशः नकार दिला या बॉल वरती. 9 बॉल आता मात्र नक्कीच 21 ची गरज. 3 बॉल मध्ये जवळ धावा खर्च केल्यात फक्त एक. पहिल्या बॉल वरती विकेट. सेकंड बॉल वरती एक. तिसरा बॉल अक्षरशः डॉट फेकलाय आणि कोणाला तर सेट ऑन फायर अंकेश कामोडकर याला. 9 बॉल 21 ची गरज. अजून एक स्विंग अँड मिस. हलकासा वळण घेतला बॉलने मात्र नक्कीच ऑस्ट्रेलियाच्या बाहेर. थोडं त्याला बॉम्ब त्यानंतर बॅकअप चांगलं होतं. सिंगल्स मिळेल या बॉल वरती. 22 स्वरूपात धाव जोडली जाईल. एक धाव मात्र नक्कीच या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये खूप काही सांगून जाईल. अशीच मॅच मात्र नक्कीच आपल्याला पाहायला आवडते आणि तीच मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. 8 बॉल 20 धावेची गरज. 8 बॉल 20 धावा. 20 धावा 8 बॉल. अजय गावंड कप्तान चलाय सीनातान असं म्हणावं लागेल. अजून एक वेगवान बॉल पडल्यानंतर बॉल ऑस्ट्रेलियाच्या बाहेर मध्ये नक्कीच हलकासा वळण घेतोय. जे हवा तर नक्कीच पिरकोट टीम आणि अजय गावंडला मैदानाच्या आतमध्ये तशाच प्रकारची गोंधळाची होताना पाहायला मिळतोय. टिचून मारा करतोय असं म्हणावं लागेल. एक मॅजिकल स्पेलची गरज होती. मैदानाच्या आतमध्ये एका धावांचा डोंगर धावांचा पाऊस अक्षरशः मात्र नक्की दो पड होता. परंतु त्यानंतर त्या धावांना मात्र नक्कीच आला घालण्याचं काम कप्तान चलाय सीनातान अजय गावंडने मात्र नक्कीच सांगून दिलं. 7 बॉल आणि 20 धावेची गरज. 7 बॉल 20 धावा. 12 मध्ये करायच्या होत्या 22. फक्त 5 बॉल मध्ये धावा खर्च केल्या 2. त्यामध्ये एक मोठी विकेट. अजय गावंडचं मॅजिकल स्पेल. 7 मध्ये 20. येस दांडी गोल. अक्षरशः फर्निचर तोडलं गेलंय. लाकूड तोड गोंधळाची मैदानाच्या आतमध्ये. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. अजून एक विकेट. सामना होता कुठे. सामना येऊन ठेपलाय कुठे. आहात से आहात तक. हे तर मात्र नक्कीच क्रिकेट आहे आणि मैदानाच्या मध्ये अक्षरशः मात्र नक्कीच रंग बदलताना पाहायला मिळतोय. 12 मध्ये करायचे तर 22 धावा. मी पहिलेच म्हटलं होतं अजय गावंड असा गोंधळ आहे ज्या गोंधळाने मात्र नक्कीच जेव्हा फिरकोन संघ अडचणी सापडलाय तेव्हा मात्र नक्कीच सांगून दिला की मी आहे ना. आणि अनेक स्पर्धेमध्ये पाहिलंय आणि याही मॅच मध्ये मात्र नक्कीच स्पर्धा पाहायला मिळालाय. धावा खर्च केला 2 फक्त त्यामुळे 2 विकेट. दीप पाटील आणि निलादला मात्र नक्कीच बाद केलाय. 6 मध्ये करायचे 20. पॉइंट ट्रॅक वरती सौरभला इन्व्हाइट केलाय. सौरभ गावंड अजून एक वेगवान गोलंदाज. 6 बॉल 20 धावा. 20 धावा 6 बॉल. स्ट्राईक इन मध्ये आपण नक्कीच पाहणार आहोत. सलामी वीर अंकेश कामोडकर ज्याच्या बॅट मधून 14 बॉल 43 धावेची मात्र नक्कीच कॉन्ट्रीब्युशन राहिले. ज्याच्यामध्ये खरं तर 6 षटकार 1 चौकार काही सिंगल डबल मात्र नक्कीच टीमला पुण्याचं काम केलंय. तो अजूनपर्यंत मात्र नक्कीच एकटा वाघ लढतोय असं म्हणावं लागेल. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे म्हणी झुंजायची पुन्हा आणि तेच म्हणावं लागेल या मॅच मध्ये. 6 मध्ये करायचे 20. पॉइंट ट्रॅक वरती अजून एक तेज तर्रार गोलंदाज सौरभ गावंड समोर अंकेशला पाहत आहे. पहिलेच बॉल गुडघा टेकून बॉल चाललाय. लॉंग ऑफला मात्र नक्कीच तिथे पाहत आहे आपण. सिंगलला मात्र नक्की अक्षरशः नकार दिलाय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न आहे. 5 बॉल मात्र नक्कीच आता करायचे आहेत. 20 धावेची गरज. 5 बॉल 20 धावा. 20 धावा 5 बॉल. हेलिकॉप्टर मध्ये नक्कीच उडवलाय. लँड होईल का नाहीये. नो मॅच लँड मध्ये लँड झालाय. जोपर्यंत उचल फेकेल तोपर्यंत मात्र नक्कीच आपण पाहत आहे. 2 धावा नक्कीच पळून काढल्या. आता समीकरण येऊन टेपलाय.
4 मध्ये करायचे 18 धावा. 4 बॉल 18 धावा. 18 धावा 4 बॉल. कार्लोस ब्रॅथवेटची मात्र नक्कीच आठवण आली, जे ठोकले होते 4 बॉल मध्ये 4 षटकार. बेन स्टोक इंग्लंडचा मात्र नक्कीच एक अष्टपैलू खेळाडू, त्याला अक्षरशः घाम फोडला होता मेगा फायनलच्या लढतीमध्ये. T20 विश्वकप 2000 मात्र नक्कीच 19. 6 मध्ये करायचे होते 19, त्यामध्ये लगातार 4 बॉल वरती 4 षटकार ठोकून ईडन गार्डन कोलकाता मध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला होता. चांगला बॉल, ब्लॉक ऑल, अक्षरशः पायाची बोट चेचून करणारा बॉल फेकला गेलाय. मी पहिलेच म्हटलं होतं फास्ट अँड फ्युरियस मुलांची ओळख राहिली आहे. पिरकोन गावाचा मात्र नक्कीच सितारा आज मात्र नक्कीच चमकताना पाहायला मिळतोय. सौरभ गावण 3 बॉल मध्ये 2 धावा खर्च केल्यात. अद्याप 3 बॉल, तिन्ही बॉलला मात्र नक्कीच बॉर्डरच्या बाहेर लँड करावा लागेल. अंकेश कामोडकर प्रयत्न करतोय. तीन मध्ये 18 धावा. 18 धावा 3 बॉल. आयुष्य स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाही. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे. 3 मध्ये करायचे 18 धावा. हे षटकार मध्ये नक्कीच टोकले अंकेश कामोडकर ते 1000 रुपयाचा पारितोषिक गेला. आदरणीय मिलन शेटकर साहेबांकडून 3 बॉल मध्ये 3 षटकार ठोकले तर 1000 रुपयाचा पारितोषिक गेलाय. 2000 रुपयाचा पारितोषिक माफी असावी. 3 बॉल 3 षटकार. हडव्या पाडणे गुडघा टेकून फटका चाललाय डीप मध्ये. जोपर्यंत मात्र नक्कीच अडवेल तोपर्यंत फक्त ना फक्त मिळतील या बॉल वरती डॉट बॉल. चला मात्र नक्कीच तिसऱ्या पंचायत मात्र नक्कीच मागणी केली. हाईट फॅक्टर मात्र नक्कीच चेक केलं जाईल. येणार पाहायला नक्कीच आपण पाहता या संपूर्ण करता स्पर्धेमध्ये. चला फेअर डेलो मात्र नक्कीच असेल. निकल बॉल मैदानातून फेकला गेला म्हणजे सेमीकडे येऊन टेपला. येणारे 2 बॉल आणि करायची 18 धावेची गरज. या बॉल वरती मात्र नक्कीच डॉट फेकला तर मोरिया मेडिकल कडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक केलाय. हा बॉल डॉट फेकला तर नक्कीच 500 रुपयाचा पारितोषिक सौरभ गावांसाठी. 2 मध्ये करायच्या तर 18 धावा. सामना होता कुठे, सामना येऊन ठेपलाय कुठे असं म्हणावं लागेल. आडव्या बाट्यामध्ये नक्कीच घ्यायचा प्रयत्न. फिल्डर आहे चांगला मात्र नक्कीच पकडला जेल. येस डॉट बॉलची मात्र नक्कीच सांगता आली या बॉल वरती. येस एका टप्प्यामध्ये नक्कीच आपण पाहिलं असेल फिल्डर मध्ये नक्की तैनात होते तिथे. नितीनला पाहिला 1 मध्ये करायची 18 धावा. आता डॉट बॉल मात्र नक्कीच 500 रुपयाचा पारितोषिक. शेवटचा 3 बॉल वरती षटकार ठोकला गेला की काय नाही. फिल्डर आहे तैनात. लगातार 3 बॉल डॉट आणि जवळजवळ 500 रुपयाचा पारितोषिक मात्र नक्की ठरला गेलाय. सौरभ गावण आणि वर प्लेट टीम आपण पाहिलं असेल वागेश्वर पिरको संघ आणि हार्ड लक टीम ग्रीष्मा एंटरप्राइजेस मोठी जुई. चला तर या सामन्यावर ठरला ज्याकडून 12 मध्ये करायचे होते 22 धावा. त्यानंतर मात्र नक्कीच एक षटक फेकला. धावा खर्च केल्या 1. 2 विकेट पटकावणारा फिरकीचा जादूगर कप्तान चलाय सिनातान पिरको संघाचा अजय गावण ठरलाय सामन्याचा सामनावीर. चला आपण विनंती करत आहोत या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान देखील फार महत्वाचं राहिले आणि पिच क्युरेटर म्हणून ज्यांची सातत्याने नेहमीच ओळख पाहायला मिळते असे आमचे रोशनदादा म्हात्रे तथा अतिजी म्हात्रे, उमेशजी रसाळ, जयदीपजी म्हात्रे आणि नितीन कानोजी यांना आपण इन्व्हाइट करतोय आपण या मंचावर. आपलं सहर्ष स्वागत आहे. रोशनजी म्हात्रे, अतिजी म्हात्रे, उमेशजी रसाळ, जयदीप म्हात्रे आणि नितीन कानोजी यांना आपण विनंती करतोय की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण अतिथी कक्षामध्ये जॉईन व्हा. या स्पर्धेमध्ये ज्यांनी श्रमदान केलं आणि पिच क्युरेटर म्हणून सातत्यानं ज्यांची नेहमी ओळख पाहायला मिळाली अशी रोशनजी म्हात्रे यांना आपण इन्व्हाइट करतोय तथा त्यांच्या समवेत अतिजी म्हात्रे, उमेशजी रसाळ, जयदीपजी म्हात्रे आणि नितीन कानोजी यांना आपण विनंती करत आहोत. चला मॅन ऑफ द मॅच चांगलासा सामना पाहायला मिळाला. अगदी एक सर्वाधिक बलाढ्य संघाला ज्या संघानं आज पराभूत केलंय जय वागेश्वर पिरकोण संघाचा आज डंका पाहायला मिळाला आणि या सामन्याचा सामनावीर अजय गावण ठरलाय मॅन ऑफ द मॅच.
राठोड साहेबांना आपण इन्व्हाइट करतो की आपण तिथे जॉईन व्हा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये राठोड साहेबांना आपण विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन त्या खेळाडूला आपण सन्मान करावं. चांगला असा खेळ पाहायला मिळाला आणि या खेळाडूला राठोड साहेबांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन सन्मान करतोय. पिरकुण गावाची एक उत्तम असा खेळाडू, त्याचा चांगला खेळ पाहायला मिळाला आणि महत्त्वाचा षटक देखील त्यानं हाताळलं. महत्त्वाच्या षटकामध्ये फक्त एकच धाव खर्च केली आणि 2 विकेट मिळवल्यात असा अजय गावंड हा खेळाडू ठरलाय मॅन ऑफ द मॅच. हॅलो हॅलो चला आपण इन्व्हाइट करूयात रोशनजी म्हात्रे, आतिशजी म्हात्रे, उमेशजी रसाळ, जयदीपजी म्हात्रे आणि नितीन कानोजी यांना आपण विनंती करतोय आपण या मंचावर आपलं सहर्ष स्वागत केलं जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. जयजीत एंटरप्राइजेस आयोजित आपण सन्माननीय माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण आमदार चषकाची ही आपण स्पर्धा देखील पाहिली आणि आज ज्यांचा खरं तर